साताऱ्यातलं एक असं मंदिर जिथे दर्शन केल्याने साक्षात काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन केल्याचे पुण्य प्राप्त होते। जय श्रीराम मित्रांनो, आपण निघालेले साताऱ्यात श्री अवतेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। व्हिडिओ पुढे चालू ठेवण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। अशी मान्यता आहे की या ठिकाणी दर्शन केल्याने साक्षात श्री काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन केल्याचे पुण्य प्राप्त होते। आणि या मंदिराचे इतिहासही खूप मोठा आहे। असं म्हणलं जातं की 700 ते 800 वर्षापूर्वी किडवान नावाच्या राजाला कुष्ठरोग झाला होता आणि या मंदिराच्या माग असलेल्या जलकुंडमध्ये त्यांनी स्नान केलं आणि त्यांचा कुष्ठरोग हा बरा झाला। आणि त्याच रात्री महादेवांनी राजाच्या स्वप्नात येऊन या ठिकाणी मंदिर बांधायचा आदेश दिला। मंदिराच्या आवारात अनेक मंदिर आहेत, जसे की श्री दत्ताचे मंदिर, भैरवनाथाचे मंदिर। सातारा शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या अवतेश्वर महादेव मंदिरात अतिशय प्रसन्नतेचे वातावरण दिसून येते। महादेवाचे दर्शन करून जल अर्पण केले। या महादेवाच्या मंदिरा शेजारी कालभैरव मंदिर आहे। आणि जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं होतं ते जलकुंड या मंदिराच्या मागच्या साईडला आहे। पाऊस नसल्यामुळं ही विहीर पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। जय श्रीराम मित्रांनो, आपण पाहू शकता आपण अवतेश्वर महादेव मंदिरला आलो आहोत सातारला। तर हे एक विहीर आहे। ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या पाण्यात ह्या सरोवर म्हणजे ह्या विहिरीत ज्यावेळेस राजाने स्नान केला त्यावेळेस त्याचा कुष्ठरोग सारखा आजार बरा झाला। त्यामुळं ह्या विहिरीमुळं ते मंदिर बांधलं त्या राजाने। त्यामुळं ह्या विहिरीचं वैशिष्ट्य तुम्ही महत्व समजून घ्या। आता पाणी आटलेलं आहे पण इथं कोपऱ्यात पाणी दिसते। तुम्ही लोक स्नान करता, हातपाय धुतात, त्यांचं जे शरीराचे आजार आहेत ते बरा होतात अशी मान्यता आहे। जय श्रीराम। तर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।